नूतन वर्षाच्या सर्व विद्यार्थी मित्रांना शुभेच्छा. चला, या नवीन वर्षानिमित्त आपण एक नवीन सिरीज गणिता संदर्भात मॅथ संदर्भात तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. मॅथ ट्रिक. आजच्या मॅथ ट्रिक 1 मध्ये 2 ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. त्या ट्रिक आणि त्यासोबत तुम्ही सराव करायचा आणि त्यानंतर पुढील आठवड्यामध्ये पुन्हा 2 किंवा 3 ट्रिक तुम्हाला सांगितल्या जातील. त्या संदर्भात आपण सराव करत राहायचा आणि या ट्रिकचा उपयोग करून फास्ट मॅथ कसे सॉल्व्ह करायचे त्या संदर्भात आपल्याला आयडिया मिळतील. चला, पहिली ट्रिक बघूया. क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? तर 1 पासून सुरू होणाऱ्या अनंत पर्यंतच्या संख्या. तर पहिलं उदाहरण बघूया. 1 पासून 1 ते 15 पर्यंतच्या संख्यांची बेरीज. आता बघू, 1 ते 15 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायला लावली तर 1, 2, 3, 15 पर्यंत लिहायला आपल्याला वेळ किती लागेल? स्पर्धा परीक्षेत अचूकता महत्वाची असते, पण वेळ पण मर्यादित असतो. मग अशा वेळेस याचं एक सूत्र आहे. ट्रिक काय? शे गुणिला पू छेद 2. शेपू म्हणजे काय? शेवटची संख्या गुणिला त्या पुढची संख्या छेद 2. शेवटची संख्या किती आहेत? 15. त्याच्या पुढची संख्या किती आहेत? 16 छेद 2. मग आता 2 ने 16 भाग जातो का? हो. बे 1 बे 8 16. 15 8 120. बघा, या संख्यांची बेरीज झाली 120. शेवटची संख्या गुणिला पुढची संख्या बरोबर छेद 2 बरोबर येणारं उत्तर. म्हणजे कोणतीही संख्या असेल क्रमाने येणार 1 पासून, तर त्यांची बेरीज काढत असताना शेवटची संख्या गुणिला पुढची संख्या छेद 2 जर घेतलं तर आपल्याला सहज उत्तर मिळतं. बघू अजून एक उदाहरण. 1 ते 35 पर्यंत 1 ते 35 पर्यंतच्या संख्यांची बेरीज काढायची. कशी काढणार? तर शेवटची संख्या कोणती? 35 गुणिला 36 छेद 2. बे 1 बे 1 बे उरला 1 6 बे 8 16 18. मग 18चा आणि 35चा गुणाकार केला तर आपल्याला येणार उत्तर लगेच मिळेल. 18 पंचे 90 0 आजच्याला 9. 18 1 18 त्रिक 18 2 36 18 त्रिक 54 आणि 9 63 630. हे झालं उत्तर. आवडली मित्रांनो ट्रिक? चला, दुसऱ्या ट्रिक कडे आपण जाऊया. क्रमाने येणाऱ्या वर्ग संख्यांची बेरीज. बघा, 1 ते 10 पर्यंतच्या वर्ग संख्यांची वर्गाची बेरीज. आता वर्ग म्हणजे काय? त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे. बघू आपण. सूत्र शेवटची संख्या गुणिला पुढची संख्या अधिक दोघींची बेरीज. छेद 6. आता बघू, 1 ते 10 पर्यंतची शेवटची संख्या कोणती आपली? 10 गुणिला पुढची संख्या कोणती? 11 गुणिला दोघींची बेरीज काय? इथे गुणिला घ्यायचा आणि दोघांची बेरीज करायची. मग बघा, 10 गुणिले 11 दोघांची बेरीज म्हणजे 10 आणि 11ची बेरीज किती झाली? 21 छेद किती घ्यायचा? 6. मग आता यांची बेरीज करताना बघा, 3 दुने 6 3 3 7 21 7 बे 1 बे बे पंचे 10. वरच्या सर्वांचा गुणाकार करू. 5 गुणिले 11 गुणिले 7. बघू, 11 5 55 गुणिले 7 7 5 35 5 आजच्याला 3 7 5 35 आणि 3 38 385. पण आता उत्तर चेक करून बघूया आपलं उत्तर बरोबर आहे किंवा नाही. तर बघा, बेरीज 1 ते 10 पर्यंतचे वर्ग आपले पाठ पाहिजे. 385 उत्तर चेक करायचंय आपल्याला. कसं करणार बघू. 1चा वर्ग 1 2चा 4 3चा 9 4चा 16 5चा 25 6चा 36 7चा 49 8चा 64
9चा 81, 10चा 100. चला चेक करूयात. 4 आणि 1 5, 5 आणि 9 14, 14 आणि 6 20, 5 25, 25 6 31, 31 आणि 9 40, 44 आणि 1 45 5. हातच्याला 4. 4 आणि 1 5, 6 7, 7 आणि 3 10, 10 आणि 4 14, 14 आणि 6 20, 20 आणि 8 28 8. हातच्याला 2 2 आणि 1 3. बघा उत्तर बरोबर आहे. कशी वाटली मित्रांनो ट्रिक? आणि फक्त या ट्रिक शिकायच्या नसतात, त्याचा सराव खूप करावा लागेल. आता हे 2 ट्रिक आपण शिकल्यात. एक क्रमाने येणाऱ्या संख्यांची बेरीज, क्रमाने येणाऱ्या वर्ग संख्यांची बेरीज. बरं, ह्या 2 ट्रिक शिकल्यानंतर तुम्ही किमान पुढच्या ट्रिक शिकेपर्यंत या प्रत्येक ट्रिकचे 20-20 उदाहरणं जर सोडवले आणि एक सेपरेट वही लावून त्यामध्ये जर त्या ट्रिक लिहत गेले तर कदाचित मी खात्रीनं सांगतो तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये, NMMS मध्ये, स्पर्धा परीक्षेत, पोलीस भरतीत अशा प्रत्येक ज्या स्पर्धा परीक्षांमध्ये गणित आहे त्या ठिकाणी नक्कीच या ट्रिकचा उपयोग होईल. तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन आयडिया मॅथच्या संदर्भामध्ये आपलं गणित चांगलं करण्यासाठी नवनवीन शिकण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.